भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकलंय, सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहेत. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रव्यूह, बिग बॉस इज चक्रव्यूह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडेबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्याबरोबर असतात, मग ते नॉन फिक्शनची लोक असतील सगळेच. पण एंडेबॉलची पण टीम, म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना 2 घराणी एकत्र येण्याची गरज असते. तर ते करेक्ट 2 घराणी आता एकत्र आली आहेत, एंडेबॉल आणि वायकॉम, त्यामुळे हे लग्न छान होईल. त्याची खात्री आहे सर्वांना. आणि रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाही आहे, तो इकडे आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हालाही तयारी करायला. आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. Deepak sir, actually innovation is the key in this format. So how does innovation keep the Big Boss format fresh and engaging for the audience? Well, for us, we are blessed with viewing at least 55 countries across the globe who are producing this show year on year. And it's a show that has gone on for more than 25 years. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, sending us a lot of details about tasks, creatives, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts. And we are constantly looking at, countries like Italy, Spain, Argentina, other Latin American markets, some Asian markets, where we borrow a lot from there. So, we are blessed with a lot of tricks in the bag, which we keep innovating. And within India itself, as Kedar bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So we've got a lot, and I think this season of Marathi will show you a lot of that. So it's been 17 years long journey. So in all these years, what are your learnings through the various seasons of Big Boss across all the formats like OTT, television? What are your learnings? Well, for me, it is really about just emotions. As long as you're connected emotionally with the contestants, you like some, you dislike some, you have a point of view. So for us, after spending a lot of time on really getting Ritesh onto the show, the rest of the time really goes not so much in the house and the paraphernalia, it's really about the casting. And I think Kedar bhai, Sushma, the rest of the Colors Marathi team have given us the liberty to go after a very, very exciting variety of cast that has come on board. And I think we are very, happy to see the story unfolding now very soon. And as Kedar bhai said, इनका 9वां महीना चल रहा है, तो ये सब हमारी जिम्मेदारी है अभी. माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हा सर्वांना. तर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा. विनंती आहे तुम्हाला की आपण 1 by 1 क्वेश्चन्स घेऊया. येस, गायत्रीला मी रिक्वेस्ट करेन की माईक पॉज ऑन करायला. वैष्णवी. हाय रितेश सर, मेरा सवाल आपसे है. जैसे कि आपको पता है बिग बॉस OTT चल रहा है, अनिल कपूर सर होस्ट कर रहे. काफ़ी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे. आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीज़ें आ गई है. आप क्या कहना चाहोगे, कितना कंपटीशन लग रहा है आपको, या ये आप कर पाओगे? वाह, सवाल अच्छा है आपका. सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर है, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो, इट विल बी ग्रेट.
सो नेक्स्ट क्वेश्चन. हाय, प्रथमेश इथून तुमच्या left, फ्री प्रेस जर्नलमधून. माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार? ते अग्रेशन लयभारी असणार, ते वेडमधून येणार, की तुम्ही एक विलन होणार तिथे? नाही, काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ते तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ती. हाय रितेश, दिस इज वैष्णवी फ्रॉम CNBC. इथे समोर सॉरी, हाय हाय, हॅलो, हाऊ यू? येस येस फाईन. सर रितेश, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके मी पण. त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण. मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी, डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की ह्या सगळ्या गोष्टी तुला याच्यापुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायच्या आहेत? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केलं त्यांच्या स्टाईलमध्ये केलं त्यांनी. आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा. नवशक्ती आणि फ्री प्रेस चॅनलकडून. आणि खूप अभिनंदन, छान वाटतंय तुमचे प्रोमोज पाहून. तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला. त्यालाच जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो व्हायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. आणि Hello, हे sir. पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जाईल ते. हॅलो सर, दिस इज अतिशा फ्रॉम राजश्री मराठी. सर यर. येस फर्स्ट ऑफ ऑल सर, केदार सर, तुम्हाला सुद्धा आणि आलोक जैन सर, फॉर यू ऑल्सो थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग आवर फेवरेट हिरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो, विच ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन दॅट व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी बिहाइंड asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that, the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you.